या वाटाण्याच्या शेंगा खायला मित्रांनो. शेंगा लागलेल्या आहेत वाटाण्याला, भरपूर शेंगा लागलेल्या आहेत. पण सध्या आणखीन तेवढ्या निबर झालेल्या नाहीत मित्रांनो. बघा कसे आहेत थोडे शेंगा. हे बघा मित्रांनो शेंगा, खूप चवदार लागतात शेंगा हे खायला. या मित्रांनो खाण्यासाठी सर्वांनी. आणखीन 8 दिवसानंतर होतात निबर. सध्या कवळ्या आहेत शेंगा. आणखीन सागर पण आलेला आहे शेंगा तोडायला. आज रविवार असल्यामुळे त्याला सुट्टी आहे शाळेला. शेंगा लागलेल्या आहेत तरी थोड्या आता सध्या कवळ्या आहेत शेंगा. आणखीन तेवढ्या निबर झालेल्या नाहीत तरी. बघा मित्रांनो खायला पण फार चवदार लागत आहेत. वाटाण्याचे शेंगा आलेले आहेत खायला. या सर्वांनी वाटाणा खायला या. शेतकऱ्याला सर्व काही ताजे मिळते दादा खायला. या दादा आता वाटाण्याचे शेंगा चालू झालेले आहेत बघा सीझन. ताज्या ताज्या वाटाण्याच्या शेंगा आहेत. या सर्वांनी खायला. लागलेली आहे बघा या मित्रांनो कशी आहे लागण. हे बघा खूप चवदार आहेत शेंगा. ककड्या पण इथं लावलेल्या आहेत. ककड्या पण लागलेल्या आहेत आता वेलाला. लहान आहेत आणखीन आता सध्या लागायला चालू झालेले आहेत. या मित्रांनो ककड्या खायला या, शेंगा खायला या. भरपूर लागले आहेत मित्रांनो ककड्या. हे बघा इथं पण आहेत, इथं पण आहेत. हे बघा नंतर बघा मित्रांनो आता एक 15 दिवसानंतर रामफळ पण खायला येतात. आता रामफळ पण आहेत खाण्यासाठी. पुन्हा शेतकऱ्याला काही ना काही खाण्यासाठी राहते शेतात. रामफळ पण लागली आहेत आता भरपूर. रामफळ संपल्यानंतर लगेच आंबेला सध्या तौर लागलेला आहे. बघा मित्रांनो आंब्याला तौर लागलेला आहे आता सध्या. भरपूर तौर आहे आंब्याला. रामफळ झाल्यानंतर लगेच आंबे पण येतात खायला. ताजे आंबे खाण्यासाठी मिळतात शेतकऱ्यांना.